मेमोरियल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या सरस्वती विद्यालयातील या सेवाभूषण आणि विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांची पारितोषिकं वितरण अशा संयुक्त समारंभाच्या अध्यक्ष आपल्या कोल्हापूरच्या माजी खासदार आणि या संस्थेच्या प्रमुख आदरणीय निवेदिताजी माने, या समारंभाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्रातील मानवतावादी कवी सायमन मार्टिन, या संस्थेचे सर्व विश्वस्त, या समारंभाला उपस्थित माझे अनेक स्नेही मामा नकाते, प्रसाद कुलकर्णी, सुनील स्वामी, मी तुमच्यामध्ये जो आहे तो महावीर कांबळे यांनी जो माझा पाठपुरावा केला, हृदय परिवर्तन केलं. हृदय परिवर्तन म्हणजे मी काही खरं म्हणजे पुरस्कार स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हतो, पण त्यांनी असं काही गारुड वगैरे केलं आणि मग त्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही. तुम्ही एक चांगला संयोजक नेमलेला आहे की तो भल्या भल्यांचं हृदय परिवर्तन करतो, अशी माझी आता खात्री झालेली आहे. जर कुणाला बंदूक वगैरे टाकायची असेल तर कोणाला पाठवायचं तर ते महावीर कांबळेंना चंबळच्या खोऱ्यामध्ये परत एकदा पाठवावं, म्हणजे हा भारत दहशतमुक्त होईल याची मला खात्री झालेली आहे. असे महावीर कांबळे. इथले एक आणखी माझे स्नेही तुमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर, आणि मगाशी मार्टिन म्हटले तसं, हो गुरुजी तुम्ही या इकडे 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 या या प्लीज. नको, काय गरज नाही, या प्लीज. त्यांना खुर्ची द्या. आता तुमच्यावर जबाबदारी आहे. गुरुजी जेव्हा खुर्चीवर बसतात तेव्हा विद्यार्थ्यांनी आसनस्थ बसायचं असतं. मगाशी सायमन मार्टिन असं तुम्हाला म्हणाले की मी तुमच्याशी बोलणार आहे. मी पण तुमच्याशी बोलणार. मगाशी सायमन मार्टिन असं म्हटले की भित्तीपत्रिकेवर त्यांची पहिली कविता प्रकाशित झालेली होती. मी असं आठवत होतो की माझी पहिली कविता केव्हा प्रकाशित झाली, तर माझी पहिली कविता पण भित्तीपत्रिकेमध्येच प्रकाशित सायमन झालेली होती. मी तुमच्यासारखा छोटा आंतरभारती शाळेमध्ये कोल्हापूरच्या 8वीच्या वर्गात शिकत होतो. आमची शाळा नुकतीच सुरू झाली होती, वि. स. खांडेकरांनी सुरू केलेली होती, आणि आमच्या शाळेबरोबर एक अरविंद बालमंदिर नावाचं बालमंदिर सुरू केलेलं होतं. त्या दिवशी आमच्या सरांनी, पाठक सरांनी एक भित्तीपत्रिका प्रकाशित केली होती, आणि मी त्या दिवशी अरविंद बालक मंदिरावर एक छोटी कविता लिहिलेली होती, आणि ती भित्तीपत्रिकेवर प्रकाशित झाली. मला असं आज आठवतं, सायमन म्हटलं की 27 पुस्तकं मी लिहिली. त्याला माझी नवी कुंडली माहीत नाही बहुधा. साधारणपणे हिंदीमध्ये 101 आणि मराठीमध्ये तितकीच पुस्तकं मी लिहिलेली आहे. हा काही संख्येचा भाग नाही. मी तुम्हाला हे अशासाठी सांगतो आहे की जी मुलं लहानपणी आपल्या छोट्या मोठ्या मासिकांच्या मध्ये, भित्तीपत्रिकांच्या मध्ये, आपले शिक्षक जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धांच्या मध्ये भाग घ्यायला सांगतात ना, मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगणार आहे, अत्यंत उत्साहाने भाग घ्या. म्हणजे तुमच्याकडे बघत मी मगाशी माझं बालपण आठवत होतं की तुमच्यासारखा मी हायस्कूलमध्ये शिकत असताना मी काय काय केलेलं आहे. तर मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये
शाळेमध्ये माझ्या 4 वर्ष 8वी 9वी 10वी आणि 11वी वक्तृत्व स्पर्धेत माझा म्हणजे माझाच नंबर असायचा. मगाशी एका मुलाला मी बक्षीस दिलं, त्याच्या डोळ्यात मी मलाच बघितलेलं. मला शाळेमध्ये मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये 4 वर्ष बक्षीस घेतल्यानंतर मी मौनी विद्यापीठात गेलो. तुम्हाला खरं वाटणार नाही की मला किती चांगले शिक्षक भेटले. म्हणजे मी काही मोठा झालो असेल, छोटा मोठा, का मोठा झालो तर मला शिक्षक चांगले मिळाले. मी कॉलेजमध्ये गेलो. आमच्या हायस्कूलमध्ये 4 वर्ष 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथीला वक्तृत्व स्पर्धा असायची. 63-64 साली पहिला नंबर माझा, 64-65 साली पहिला नंबर माझा, 65-66 साली पहिला नंबर माझा, 66-67 साली पहिला नंबर माझा. 67-68च्या 1 ऑगस्टला मी त्या शाळेत नव्हतो. माझ्या मुख्याध्यापकांनी त्या दिवशी माझ्या कॉलेजच्या पत्त्यावर एक पत्र टाकलं, कार्ड टाकलं. प्रिय चिरंजीव सुनील, मी आज तुला आठवणीने पत्र लिहित आहे. हे पत्र लिहावं अशी गेली 4 वर्ष माझी इच्छा होती. गेली 4 वर्ष माझी इच्छा अशी होती की तुला जेव्हा 8वीला पुरस्कार मिळाला तेव्हा 9वीला तो दुसऱ्या कोणाला तरी मिळावा अशी माझी इच्छा होती. तू मला पराजित केलं, 9वीला तुलाच पुरस्कार मिळाला. 10वीला तू गेलास तेव्हा माझी इच्छा होती की तुला पुरस्कार मिळू नये, कोणाला तरी दुसऱ्याला मिळावा. 10वीचा पण पुरस्कार तूच घेतलास, 11वीचा पण तूच घेतलास. आज मला दुसऱ्याला पुरस्कार देताना माझं एक स्वप्न जरी पूर्ण झाल्याचा आनंद मिळत असेल तरी एक दुःख, एक शल्य माझ्या मनात आहे की आज मी माझ्या एका विद्यार्थ्याला गमावलं. शिक्षकाला आपला विद्यार्थी गमावण्याचं दुःख असलं पाहिजे. संवेदनशील शिक्षक मुलांच्या मध्ये आपल्या सगळ्या महत्वाकांक्षा, आपली सगळी स्वप्न पाहत असतो. मी तुम्हाला असं सांगेन की त्या माझ्या शिक्षकांचं पत्र मी अत्यंत जपून ठेवलं. कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षी आमची इलेक्शन झाली आणि इलेक्शनमध्ये डिबेटिंग सेक्रेटरी म्हणजे वादविवाद मंत्री नावाचं एक पद होतं. त्याला मी निवडणुकीचा अर्ज भरला. दरम्यानच्या काळात मी 1.5 महिने भरपूर भाषणं कॉलेजमध्ये केली होती आणि निवडणुकीला मी उभारल्यानंतर बाकी सगळ्या मंत्र्यांच्या विरुद्ध दुसरा उमेदवार उभा होता. मी फक्त बिनविरोध निवडून आलेलो होतो. त्याचं कारण माझं वक्तृत्व. माझ्या विरुद्ध का विद्यार्थी उभारला नाही तर त्याला खात्री होती की याच्या पुढे माझं भाषण मी करायला लागलो तर माझं हास्यच होणार. त्यांना अर्ज मागे घेतला आणि माझी बिनविरोध निवड झाली. मी माझं चरित्र नाही सांगत तुम्हाला, मी तुम्हाला असं सांगतोय की या वयामध्ये आपण काय काय शिकायचं असतं. आणि पुढे तर माझ्या असं लक्षात आलं की जिथे जिथे चांगली भाषणं ऐकावं असं लोकांना वाटतं, हे सायमन मार्टिन आहेत ना, हे सायमन मार्टिन वसईमध्ये एक उपासना व्याख्यान मला चालवतात. आता ती बंद पडली पण पूर्वी चालवायची. सायमन मार्टिन जी व्याख्यानमाला चालवायचे त्या व्याख्यानमालेचं, वसईतल्या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य काय होतं मित्रांनो की त्या व्याख्यानाला तिकीट असायचं. 50 रुपये एका श्रोत्याला तिकीट. आणि यांच्या त्या उपासना व्याख्यानमालेची दादागिरी अशी होती की फक्त 3000 तिकीटं काढायचे आणि ते 3000 तिकीटं पहिल्या दिवशी खपायची, संपायची आणि खरं म्हणजे ब्लॅक पण व्हायची.
म्हणजे मी 50 रुपयाला तिकीट घेतलं, मी माझ्या मित्राला 100 रुपयाला ते विकायचो. मी असं पाहिलं त्या व्याख्यानमालेमध्ये की 3000 लोक व्याख्यान ऐकायला तिकीट काढून येतात. महाराष्ट्राच्या वक्तृत्वाचा इतिहास आहे मित्रांनो. मी छोटी गंमत म्हणून सांगतो. पुण्यामध्ये जसं वसईला ही उपासना व्याख्यानमाला तिकीट लावून चालायची ना, ही तिकीट लावून व्याख्यान करायची आयडिया पुण्यानं वसईला दिली. पुण्याला 2 व्याख्यानमाला चालायच्या. एका व्याख्यानमालेचं नाव होतं वसंत व्याख्यानमाला. ती फुकट असायची. आणि त्याच्याच पुढे बरोबर समोरच म्हणजे हे ग्राउंड आणि त्याच्या पलीकडचं एक ग्राउंड, तिथे एक दुसरी व्याख्यानमाला चालायची. त्या व्याख्यानमालेचं नाव होतं पसंत व्याख्यानमाला. ही वसंत व्याख्यानमाला मोफत आणि ती पसंत व्याख्यानमाला तिकिटाची. इकडे वि स खांडेकरांचं भाषण आणि तिकडे नासी फडक्यांचं भाषण. एक मोफत भाषण, ते पण प्रभावी. इकडे पण गर्दी हटत नव्हती. तिकडे भाषण, तिकडे पण गर्दी हटत नव्हती. महाराष्ट्रामध्ये एकेकाळी वक्तृत्वाचा महापूर आलेला होता. भली भली मंडळी वक्तृत्व द्यायची आणि आपल्या वक्तृत्वाचं गारुड करायची. हे मी का तुम्हाला सांगायला लागलो की शाळेमध्ये आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी शिकतो. मी शाळेमध्ये काय काय शिकलो? मी शाळेमध्ये वक्तृत्व शिकलो. मी शाळेमध्ये चित्र काढायला शिकलो. आणि मी वर्गात नेहमी पहिला नंबर येणारा. मगाशी त्यांनी कांबळे सरांनी सांगितलं ना की रोल ऑफ ऑनर मला भारत सरकारने दिला, कारण मी भारतामध्ये पहिला आलो होतो. पण मी भारतात पहिला आलो, पण मी गणित 9वीला असताना चित्रकलेमध्ये नापास झालो होतो. मी नेहमी तुमच्यासारखी मुलं समोर असली की माझी एक गंमत सांगतो. नापास व्हायची गंमत. नापास होणारी माणसं, आता हे तुमचे शिक्षक आणि हे संस्था चालक आहेत ना, हे काही चांगले लोक नाही आहेत. ते सगळ्यांना पास करतात. नापास करणाऱ्या शाळा पाहिजेत. माझी इच्छा अशी आहे की नापास करणाऱ्या शाळा पाहिजेत. आपल्या महाराष्ट्रात माझे एक मित्र आहेत, मार्टिन सारखेच कवी आहेत ते, अरुण शेवते. त्यांचं एक पुस्तक आहे, तुमच्या ग्रंथालयात आहे का पहा. नापासांचे प्रगती पुस्तक नावाचं एक पुस्तक आहे आणि नापास मुलांची गोष्ट नावाचं एक पुस्तक आहे. त्या नापास मुलांच्या गोष्टीमध्ये आपल्या जगामध्ये नापास झालेल्यांच्या कथा त्यांनी दिलेल्या आहेत. कोण कोण नापास झालेलं होतं जगामध्ये? आईन्स्टाईन नापास झालेला होता. इंदिरा गांधी नापास झालेल्या होत्या. जी माणसं नापास होतात ना, ती माणसं मोठी होतात. तुम्ही मोठी होण्याची शक्यता कमी, कारण तुम्हाला नापास करत नाही. तुम्ही आता हट्ट धरला पाहिजे, आम्हाला नापास करा, आम्हाला मोठं व्हायचं. जी व्यवस्था, जे शिक्षण तेच देतं. आयुष्यामध्ये पण कोण माणसं मोठी होतात? ज्यांना ठेच लागते ना, ती माणसं मोठी होतात. ऐशो आरामाची जिंदगी जगणारी माणसं मोठी होत नाही. तुम्ही जर गरीब असाल, मगाशी मी तुमच्या शाळेबद्दल ऐकत होतो की ज्यांच्या नावे मला पुरस्कार मिळाला, काकासाहेब माने, की ते आरोग्य निरीक्षक होते आणि इथल्या वस्तीमध्ये त्यांनी फार मोठं काम केलं असं मी ऐकलं. आणि सफाई कामगारांच्या वस्तीमध्ये त्यांनी काम केलं. मी तुम्हाला असं सांगणार आहे की तुम्ही कुणाच्या पोटी जन्माला यावं हे काय आपल्या हातात नसतं, किंवा आपला जन्म कसा व्हावा हे काही आपल्या हातात नसतं. मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे आई वडील चांगले शिकलेले असतील, समृद्ध असतील, तर त्याची मस्ती आणि माज अजिबात येऊ देऊ नका. तुमच्या वर्गामध्ये जो गरीब मुलगा असेल, त्या गरीब मुलाकडे पहा, तो कसा शिकतो पहा, त्याची स्पर्धा पहा, त्याची धडपड पहा आणि त्याच्याशी स्पर्धा करा. जी माणसं आयुष्यामध्ये स्पर्धा करतात ना, तेच जिंकतात.
ज्यांच्यामध्ये स्पर्धेचा भाव असत नाही त्यांचं जीवन काही चांगलं होत नाही. मी तुम्हाला सांगेन, खुन्नस पाहिजे, स्पर्धा पाहिजे. कसा नंबर येत नाही माझा, म्हणजे त्या माझ्या गुरुजींनी जे पत्र लिहिलं जातं त्यात एक वाक्य आहे की मी प्रत्येक स्पर्धेमध्ये परीक्षकांना असं सांगायचो, अगदी नाईलाज झाला तर सुनीलला बक्षीस द्या. आणि मी तुम्हाला असं सांगेन की असं कुणीही आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्यामध्ये अशी टोकाची गुणवत्ता असली पाहिजे की ज्या गुणवत्तेच्या आधारे आपण मोठे होऊ. मला हा सेवाभूषण पुरस्कार देऊन का उभं केलं, या पुरस्काराची आणखीन एक गंमत आहे मित्रांनो. मगाशी बोलता बोलता त्या बाईंनी कळस चढला असं एक वाक्य वापरलं, माझा परिचय. या पुरस्कार समारंभाचं माझं जे एक नातं आहे ना, ते आधी कळस मग पाया आहे. म्हणजे मी या पुरस्कार समारंभाला आधी पाहुणा म्हणून आलेलो आहे. मी पोपटराव पवारांना सायमन मार्टिननी जसं आज मला बक्षीस दिलं तसं पोपटराव पवारांना मी आधी ते बक्षीस दिलेलं आहे. बहुतेक ते महावीर कांबळे विसरले असावे म्हणून त्यांनी माझी निवड केलेली असावी. तुम्हाला असं सांगेन की हा पण एक मोठा विक्रम आहे. बहुतेक 15 पुरस्कार काढून बघितले तर तुम्हाला असं दिसेल की आधी पाहुणा आणि नंतर पुरस्कारार्थी असं मी बहुतेक पहिलाच असेल. तर माणसाने असं अपवाद जगता आलं पाहिजे. तुम्हाला अपवाद जगणं हे आयुष्याचं सगळ्यात मोठं यश असतं. असं अपवाद यश तुमच्या वाट्याला पण यावं, तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला यावं म्हणून ही संस्था असे पुरस्कार समारंभ तुमचं कौतुक करत असताना माझ्यासारखा पांढरा केस झालेल्याचा पण एक सत्कार करते. शेवटी आधी तुमचा सत्कार करते. तुम्ही टाळ्या वाजवायला लागला त्याचा अर्थ मला कळतो. मी आता तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपतो. खूप सुंदर सर, अत्यंत